हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो आपण पार्ट घेऊन आलो तो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट याचा सेकंड पार्ट आपण स्टार्ट करतोय. बघा, रेक्टँग्युलर कॉईल इन अ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर हॅज 50 टर्न्स दिलेले आहेत, म्हणजे n ची व्हॅल्यू दिलेली आहे. इच ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर अँड ब्रेथ 3 सेंटीमीटर दिलेली आहे अँड सस्पेंडेड इन अ radial magnetic field दिलेली 0.05 Weber per meter square. The torque constant of the spiral ring is 1.5 into 10 raised to minus 9 Newton meter per degree दिलेला आहे. Okay. So calculate the current through the coil which will deflect through 30 degree. इकडे पण डिग्री दिला, इकडे डिग्री दिलेला आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला बेस जो लागणार आहे तो टॉर्क मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मधला आपण फाइंड केलेला. बघा, टॉर्कची व्हॅल्यू NIAB आपण फाइंड केलेला आणि टॉर्क हा रिस्टोरिंग टॉर्कची व्हॅल्यू आपण K5 पण घेतली. तो टॉर्क इज इक्वल टू K इंटू फाय. फाय इज अ अँगल आणि K इज काय होता, टॉर्क कॉन्स्टंट होता, हा रिस्टोरिंग टॉर्क कॉन्स्टंट. हे दोन्ही आपण इक्वेट केलेले आणि हा जो अँगल आहे तो फाइंड केलेला. आता अँगल नाही फाइंड करायचा आपल्याला, कॅल्क्युलेट करंट फाइंड करायचं ह्या दोन इक्वेशन वर. सो इक्वेशन 1 and 2 इक्वेट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, NIAB इज इक्वल टू K5. आपल्याला I फाइंड करायचंय. सो I ची व्हॅल्यू काय येणार, हा NAB इकडे डिवाइड होईल. सो K5 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, NAB. हा तुमचा फॉर्म्युला. पहिल्यांदा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा. आता गिवन क्वांटिटीज काय दिलेली बघा. गिवन कॉईल रेक्टँग्युलर कॉईल 50 टर्न्स दिलेले आहेत. N इज इक्वल टू 50. अगेन लेंथ दिलेली आहे, L इज इक्वल टू 5 सेंटीमीटर दिलेला आहे. आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं कारण वेबर पर मीटर स्क्वेअर आणि मीटर मध्ये भरपूर क्वांटिटीज आहे. सो 5 इंटू काय येणार, 10 रेज टू मायनस 2 मीटर. अगेन ब्रेथ पण दिलेली आहे, B इज इक्वल टू 3 सेंटीमीटर इज इक्वल टू काय येणार, 3 इंटू 10 रेज टू मायनस 2 मीटर मध्ये कन्वर्ट करायचं लगेच. मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे, B इज इक्वल टू काय, 0.05 वेबर पर मीटर स्क्वेअर. याच्यामध्ये काय चेंज करायची गरज नाही. टॉर्क कॉन्स्टंट K दिलेला आहे 1.5 इंटू 10 रेज टू मायनस 9 न्यूटन मीटर पर डिग्री दिलेला आहे आणि कॅल्क्युलेट करंट फाइंड करायला सांगितलं आणि अँगल जो दिलेला आहे थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. तुम्हाला I फाइंड करायचा. सगळ्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत, बट इकडे लेंथ अँड ब्रेथ दिलेली आहे. रेक्टँग्युलर कॉईल आहे, तर याचा एरिया काय ना, जर रेक्टँगल असेल तर एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेथ असतो. सो ए ची व्हॅल्यू L इंटू बी टाकायची डायरेक्टली. सो आता याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू मी L इंटू बी टाकतो. सो K5 इंटू N काय येणार, L इंटू बी येणार. एल बी एरियाची व्हॅल्यू, एरिया ऑफ रेक्टँगल एल बी असतो आणि बी इज अ मॅग्नेटिक फील्ड. हा तुमचा फॉर्म्युला येणार. देअरफॉर फॉर्म्युला मी इकडे टाकतोय, I इज इक्वल टू K5 अपॉन NLB इंटू कॅपिटल बी. के ची व्हॅल्यू टाका. के ची व्हॅल्यू काय, इकडे लिहितोय 1.5, इकडे लिहितोय. ओके, सरळ लिहितोय. के ची व्हॅल्यू काय, के ची व्हॅल्यू 1.5 इंटू 10 रेज टू मायनस 9 इंटू फाय ची व्हॅल्यू, फाय ची व्हॅल्यू म्हणजे हा थिटा म्हणजे फाय आहे, अँगल दिलेला आहे. फाय ची व्हॅल्यू म्हणजे किती आहे, 30 डिग्री दिलेला आहे. डिवाइडेड बाय एन ची व्हॅल्यू 50 दिलेली आहे. एल ची व्हॅल्यू 5 इंटू 10 रेज टू मायनस 2, अगेन 3 इंटू 10 रेज टू मायनस 2 बी दिलेला आहे आणि कॅपिटल बी ची व्हॅल्यू 0.05 दिलेला आहे. आता 30 डिग्री इकडे पर डिग्री आहे, सो डिग्री डिग्री कॅन्सल होऊ शकतो. आपल्याला करंट एम्पियर मध्येच मिळणार आहे. सो हा 5 अँड 1.5, 5 3 चा 15, सो हा 0.3 येणार. अगेन हा जो 3 आहे, इकडे 3 आहे ना, सो 3 अँड 0.3 कॅन्सल होईल. 0.1 येणार इकडे. अगेन जेवढे कॅन्सल होतात तेवढे करायचे. ओके, आता हा 50 अँड 30 आहे. हा जो आहे तो मी कन्वर्ट करतो. हा पहिल्यांदा लिहितो 0.1 इंटू हा 30 एज इट इज इंटू 10 रेज टू मायनस 9 अपॉन हा जो 50 आहे तो 5 इंटू 10 रेज टू 1 करतोय मी. 5 इंटू 10 म्हणजे 50 डायरेक्ट लिहितो. इंटू हा 10 रेज टू मायनस 2, 10 रेज टू मायनस 2, 10 रेज टू मायनस 4 लिहितो मी.
इंटू हा जो 5 आहे हा 0.05 आहे तो 5 मी कन्वर्ट करतो 5 इंटू 10⁻², म्हणजेच 0.05. हे कन्वर्जन तुम्हाला आलं पाहिजे तरच तुम्ही कॉम्प्लेक्स एकदम सिंपल करू शकता. ओके, तो पहिल्यांदा आता 0.1 म्हणजेच 10⁻1 लिहू शकतो मी. अगोदर हा 5 and 30 कॅन्सल होईल, इकडे आपल्याला 6 मिळेल, हो ना. सो 0.1 इंटू 6 0.1 इंटू 6 इंटू 10⁻⁹ अपॉन हा बघा हा 10⁻1 आहे, तो 1 -4 -2, तो -4 -2 -6 होणार, -6 प्लस 1 -5 होणार आणि इंटू 5 आहे. आता 0.1 म्हणजे 10⁻1 असतो, हा 10⁻1 लिहितो मी इंटू 6 इंटू 10⁻⁹. हा जो आहे -5 वर गेल्यावर +5 होणार, सो डायरेक्टली मी हा इकडे लिहितोय आणि 5 ॲज इट इज लिहितो. हा 10⁻5 वर गेल्यावर प्लस येणार, तुम्ही -5 प्लस -9 प्लस 5 गेला. ओके, आता बघा 10⁻1 पण आहे, तो हा 6/5 मी ॲज इट इज लिहितो इंटू 10 हा -1 -9 प्लस 5. आता हा -1 ॲज इट इज लिहितो, -9 प्लस 5 काय येणार, -4 येणार, हो ना. सो हा 6/5 इंटू 10 काय होणार, हा काय होईल 6/5 इंटू 10⁻⁻5 होणार आणि हा डायरेक्टली तुम्ही डिवाइड करू शकता 6/5, 5 1 5, 5 2 10, 1.2 तुमचा आन्सर आहे. 1.2 इंटू 10⁻⁻5 काय येणार करंट. I is equal to 1.2 इंटू 10⁻⁻5 एम्पियर तुमचा करंट. सिंपल आहे. जर कॉम्प्लेक्स जर वाटत असेल तर लॉग टेबल पण यूज करू शकता तुम्ही, पण लॉग टेबलची काही गरज नाही, डायरेक्टली कॅन्सल आउट होतं. ओके, आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. बघा, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम अ व्हेरी लॉंग स्ट्रेट वायर कॅरिंग अ करंट ऑफ 6 एम्पियर आणि गिवन दिलेला आहे μ0.4 इज इक्वल टू 10⁻⁷ दिलेला आहे. आता हा आपण मॅग्नेटिक फील्ड ऑन अ लॉंग स्ट्रेट वायर बघितलेला, तो डायरेक्टली फॉर्म्युला लिहायचा. V इज इक्वल टू काय होता, μ0I अपॉन 2πr होता, आपण फाइंड केलेला बघा, थेरीमध्ये बघू शकता तुम्ही. आता μ0/4π च्या टर्म मध्ये हा लिहायचा, कारण μ0/4π तुम्हाला 10⁻⁷ माहित आहे आणि हा कॉन्स्टंट आहे, गेल्या वर्षी पण बघितलेला आपण. सो हा इन टर्म्स ऑफ μ0/4π जर तयार करायचा म्हटला तर काय करावं लागणार, त्याला इकडे 4π करायचं आपल्याला. सो 2 मल्टिप्लाय डिवाइड करायचा, सो मी 2 इकडे मल्टिप्लाय करतो, 2 μ0I अपॉन 2 इंटू 2π r. सो बघा हा काय होणार, μ0 अपॉन हा 4π पहिल्यांदा लिहितो मी बाजूला, हा μ0 अपॉन हा 2 इंटू 2 4π लिहिला, शिल्लक काय राहिलं हा 2 इंटू I अपॉन काय राहिला 4π झाला r. ओके, आणि r तुमचा सेपरेशन डिस्टन्स दिलेला आहे, तो r आपण लिहितो. ओके, सो b इज इक्वल टू हा मॉडिफाय इक्वेशन दिलेला इन टर्म्स ऑफ μ0/4π, इन टर्म्स ऑफ μ0/4π हा कन्वर्ट केलेला आहे. आता गिवन दिलेला काय बघा, गिवन काय आहे, डिस्टन्स दिलेला आहे, r इज इक्वल टू 3 सेंटीमीटर दिलाय, तो मीटर मध्ये कन्वर्ट करा, 3 इंटू 10⁻⁻2 मीटर. अगेन करंट दिलेला आहे, I इज इक्वल टू 6 एम्पियर, याचं कन्वर्जन करायची गरज आहे. आता b इज इक्वल टू टाका, देअरफॉर b इज इक्वल टू b फाइंड करायचं आपल्याला. b इज इक्वल टू हे ऍज इट इज लिहायचा, इक्वेशन 1 बिकम्स म्हणूया आपण, इक्वेशन 1 बिकम्स b इज इक्वल टू काय, μ0/4π 2I अपॉन r. सो हा काय 10⁻⁷ आहे, 2 इंटू I ची व्हॅल्यू काय 6 आहे आणि r ची व्हॅल्यू 3 इंटू 10⁻² आहे. आता हा डायरेक्टली इझिली होतो बघा, 3 2 6, 2 इंटू 2 4, so 4 इंटू 10⁻⁷ इंटू हा 10⁻² वर गेल्यावर काय होणार 10⁻² होणार. b ची व्हॅल्यू आपल्याला जी मिळते ती काय बघा, 4 इंटू 10⁻, हा -7 प्लस 2 -5 वेबर पर मीटर स्क्वेअर, याचं युनिट लिहायचं. ओके, आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल कडे वळूया. बघा काय, करंट ऑफ इक्वल मॅग्निट्यूड passes through two long parallel wires having separation of 1.35 centimeter if the force per unit length on each of the wire is
4.76 into 10⁻², न्यूटन पर मीटर. व्हॉट इज द करंट विचारलेला आहे. आता 2 लॉंग पॅरल वायर्स मध्ये आपण सेपरेशन डिस्टन्स फाइंड केलेला. 2 लॉंग पॅरल वायर्स होते, सेपरेशन डिस्टन्स डी घेतलेला. आठवतो का ही डायग्राम? त्यामध्ये तुम्ही बघितलं असणार, ही डी होती. आणि ह्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला फाइंड केला, फोर्स पर युनिट लेंथ. ह्याचा जो फॉर्म्युला होता तो ह्या वायरचा करंट I1 असतो, ह्या वायरचा करंट I2 होता. सो μ0 अपॉन 2 पाय I1 I2 अपॉन डी हा आपण फाइंड केलेला फॉर्म्युला. आता इकडे कंडिशन काय दिली ती बघा. पहिल्यांदा बघा काय म्हटलंय, इक्वल मॅग्निट्यूड, द करंट ऑफ इक्वल मॅग्निट्यूड म्हणजेच I1 इज इक्वल टू I2 आहे, इज इक्वल टू I आपण घेऊ शकतो कारण दोन्ही करंट इक्वल आहे, तेच आपल्याला फाइंड करायचे आहे. अगेन आता हे जर इक्वल असतील, किती दिलाय तो, तोच फाइंड करायचा आहे, आयच फाइंड करायचा आहे. I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I किती आहे तो फाइंड करायचा आहे. अगेन सेपरेशन डिस्टन्स डी दिलेला आहे, डी किती आहे 1.35 सेंटीमीटर दिलेला आहे. तो त्याचा कन्वर्जन करायचा 1.35 इंटू 10⁻² मीटर. अगेन फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स पर युनिट लेंथ दिलेला आहे, किती आहे 4.76 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. फोर्स पर युनिट लेंथ दिलेला आहे. आता हाच इक्वेशन पहिल्यांदा मॉडिफाय करायचा. देअरफॉर we know that equation 1 becomes म्हणा, we know that नको, so equation 1 becomes, so force per unit length is equal to μ0 upon 2 pi आहे. ओके, μ0 upon 2 pi आहे. I1 I2 सेम आहे, I आहे तो आपण I into I लिहू शकतो अपॉन काय डी. सो इकडे आपल्याला हा पण आपल्याला फाइंड करायचं. पहिल्यांदा I इंटू I स्क्वेअर येईल. सो फोर्स पर युनिट लेंथ इज इक्वल टू μ0 अपॉन 2 पाय काय आहे, काय करणार I इंटू I स्क्वेअर येणार अँड हा डी एज इट इज. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, I स्क्वेअर पहिल्यांदा फाइंड करायचं, नंतर त्याचा रूट घ्यायचा, तुम्हाला करंट मिळून जाईल. आता पहिल्यांदा फोर्स पर युनिट लेंथ दिलेला आहे बघा, फोर्स पर युनिट लेंथ. आता हा आपल्याला μ0 अपॉन 4 पाय ची व्हॅल्यू माहिती आहे, किती असतो 10⁻7 असतो. सो इन टर्म्स ऑफ μ0 अपॉन 4 पाय काय करावं लागणार, 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागणार. सो हा 2 μ0 अपॉन 4 पाय लिहू शकतो मी, 2 इंटू 2 पाय लिहूया, 2 इंटू 2 पाय हा I स्क्वेअर अपॉन डी. सो हा जो आहे 2 आपण मल्टिप्लाय डिवाइड केला, सो μ0 अपॉन 4 पाय इंटू काय येणार 2I स्क्वेअर अपॉन डी. बघा 2I स्क्वेअर अपॉन डी एज इट इज, हा μ0 and 4 पाय जस्ट लिहिला. μ0 अपॉन 4 पाय ची व्हॅल्यू काय 10⁻7 आहे. फोर्स पर युनिट लेंथ ची व्हॅल्यू दिलेली आहे 4.76 इंटू, इकडे लिहितो मी काय होता फोर्स पर युनिट लेंथ 4.76 इंटू 10⁻². अगेन हा 2 आहे, I स्क्वेअर बाजूला ठेवा, डी ची व्हॅल्यू काय 1.35 इंटू 10⁻². सो पहिल्यांदा तुम्हाला हा जो आहे तिकडे I स्क्वेअर ठेवा, बाकी ह्या टर्म सगळ्या तिकडे पाठवा. तो हा जो आहे तो काय होणार, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. सो 4.76 इंटू 10⁻² इंटू 1.35 इंटू 10⁻² हा मल्टिप्लाय केला मी, डिवायडेड बाय ह्या टर्म डिवाइड होईल. सो 2 इंटू 10⁻7 इज इक्वल टू काय येणार I स्क्वेअर. सो I स्क्वेअर आपल्याला मिळाला. तो अगोदर हा सॉल्व करा, त्याचा रूट घेतला तर तुम्हाला I मिळणार. सो -2 मी काय लिहितो -4 लिहितो, हा 4.76 इंटू काय 1.35, ओके आम्ही ऍज इट इज लिहितो 4.76 इंटू 1.35 इंटू 10⁻4 येईल, डिवायडेड बाय 2 इंटू 10⁻7 इज इक्वल टू I स्क्वेअर तुम्हाला मिळेल. आता हा जो 2 आहे डायरेक्ट डिवाइड करू शकता तुम्ही. तो काय येणार 2 2 जा 4, 2 3 जा 6 and 2 8 are 16. So 2.38 into 1.35 into हा जो 10⁻7 हा वर गेल्यावर 10⁻+7 होणार. So 10⁻4+7 is equal to I स्क्वेअर तुमचा मिळणार.
सो -4 + 7 आपल्याला 10³ मिळणार. सो 2.38 इंटू 1.35 इंटू 10³ आपल्याला मिळणार इज इक्वल टू I². आता तुम्हाला काय फाइंड करायचंय, हा अगोदर लॉगने सोडवायचा आणि त्याचा रूट घेतल्यावर तुम्हाला आय मिळणार. सो हे लॉगने पहिल्यांदा मी सोडवतोय. आलेलो बघा 2.38 इंटू 1.35 इंटू 10³ इज इक्वल टू I² इथपर्यंत आलेलो. आता बघा ह्याच्यावर आपण लॉग अप्लाय केला. लॉग अप्लाय केल्यानंतर बघा लॉग अप्लाय केल्यानंतर हा मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन होणार. तो लॉग ऑफ 2.38 प्लस लॉग ऑफ 1.35 हा 10³ ने ऍज इट इज लिहिला इकडे. ओके, आता याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार, सिंगल डिजिट आहे तो याची कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. 23 चा 8 आपल्याला 3766 मिळतोय. अगेन हा पण 1 डिजिट आहे, सो कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. सो 13 चा 5 आपल्याला 1303 मिळणार आणि यांचे ऍडिशन केल्यावर आपल्याला 0.5069 मिळतो. हा 10³ ने ऍज इट इज लिहिला इज इक्वल टू I² आहे इकडे. I² आहे इज इक्वल टू I² आहे इज इक्वल टू I². आता हा जो आहे त्याचा अँटीलॉग काढल्यानंतर अँटीलॉग 50 चा 69 जो आहे तो किती येतो, 3213 येतो. आणि आन्सर काढताना आपण 1 डिजिट नंतर पॉईंट घेतो इंटू 10³ इकडे जी व्हॅल्यू आहे ती लिहितो. हा 10³ आहे, तर 10³ काय असतो, 1 असतो. सो हा 1 इंटू 10³ ऍज इट इज येणार 3.213 इंटू 10³ हा झाला I². आपल्याला I² मिळाला, तर I² मी रिअरेंज करून लिहिला. I² इज इक्वल टू हा इकडे लिहिला 3.213 इंटू 10³ आता I² आपल्याला हा जो आहे हा ऑड डिजिट असता कामा नये. तो इवन केला, एक 10 जो आहे तो मल्टिप्लाय केलाय इकडे, सो एक पॉईंट इकडे आला 32.13. हा 3.2 होता, तो काय झाला 32.13 इंटू 10². आता याचा स्क्वेअर रूट घेतला. आता 10² चा स्क्वेअर रूट आपण 10 काढू शकतो आणि हा 32 चा 113 आपल्याला नॅचरल स्क्वेअर रूट मध्ये बघायचा आहे. तुम्हाला मिळेल काय आहे 5 च्या आसपास मिळणार. सो 5.668 मिळतो आणि ह्याचा 10² चा काय येणार स्क्वेअर रूट 10 मिळेल. सो हा 10 जर मल्टिप्लाय केला तर आपल्याला 56.68 एम्पियर हा तुम्हाला करंट मिळेल. सो हे व्हेरीफाय करायचं तुम्हाला लॉग टेप. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा, अ सर्क्युलर कॉइल ऑफ वायर इज मेड अप ऑफ 100 टर्न्स दिलेले, ईच ऑफ रेडियस 8 सेंटीमीटर दिलेले, इफ द करंट ऑफ 0.4 एम्पियर दिलेले passes through it, then what is the magnetic field at the center of coil? ओके, आता सर्क्युलर कॉइल साठी आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड केलेली काय होती, B इज इक्वल टू μ0 NI अपॉन 2R हा आपण डिराइव्ह केलेला होता. ओके, नंबर्स ऑफ टर्न्स असतील तर n मल्टिप्लाय होतो, जर नंबर्स ऑफ टर्न्स असतील तर μ0 I अपॉन 2R आपण फाइंड केले. तर हा जो आहे इकडे व्हॅल्यू टाकायची, काय काय दिलंय बघा, गिवन काय क्वांटिटीज द्या, गिवन n दिलेला आहे, n इज इक्वल टू 100 टर्न्स 100 दिलेला डायरेक्टली लिहायचा. R दिलेला आहे, R इज इक्वल टू 8 सेंटीमीटर दिलेला आहे. कन्वर्जन करा मीटर मध्ये, काय होणार 8 इंटू 10⁻² मीटर. अगेन करंट दिलेला आहे, I इज इक्वल टू 0.4 एम्पियर दिलेला आहे आणि तुम्हाला B फाइंड करायला सांगितलं. ओके, आता हा जो आहे तो μ0 अपॉन 4π ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. बघा, कॉन्स्टंट असतो μ0 अपॉन 4π इज इक्वल टू काय असतो 10⁻⁷ असतो. तो पहिल्यांदा हा μ0 अपॉन 4π च्या टर्म मध्ये लिहायचा. आता μ0 अपॉन 4π कधी येईल, तर इकडे μ0 आहे 4π नाही, सो 4π मल्टिप्लाय डिवाइड करा. इकडे 2 आहे, तो इकडे 4 मल्टिप्लाय केलं तर 2π ने जर मल्टिप्लाय केलं, 2π ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर आपल्याला 4π मिळेल. 4π ने केलं तरी पण चालतो, 2 कॅन्सल होऊ शकतो. आता बघूया आपण 2π ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया. सो B इज इक्वल टू μ0 2π ने मल्टिप्लाय डिवाइड करतो, 2π इंटू 2π. आता हा जो आहे μ0 NI अपॉन 2R ऍज इट इज लिहिली मी. 2π हा मल्टिप्लाय डिवाइड केला. आता बघा μ0 अपॉन 4π हवा आपल्याला. ओके, μ0 अपॉन 2 इंटू 2 4 आणि पाय आपल्याला मिळाला. इकडे काय राहिलं मग, हा पाय राहिला, 2 पण राहिला, सो 2π राहिला. हा μ0 अपॉन 4π आपण इकडे लिहिला. ओके, 2π NI अपॉन R तुम्हाला मिळेल. ओके, आता हा जो आहे ह्याची व्हॅल्यू काय आपली 10⁻⁷ आहे.
टू ॲज इट इज लिहितो मी. पायची व्हॅल्यू 3.142 असतो. एन ची व्हॅल्यू काय 100 आहे. आय ची व्हॅल्यू 0.4 आहे. आणि आर ची व्हॅल्यू जी आहे ती 8 इंटू 10⁻² आहे. ओके, आता बघा हा 8 आहे, हा 2 आहे. सो 2 1 जा 2, 2 4 जा 8. आता इकडे 4 आला, इकडे 4 आहे, इकडे 0.4 आहे. सो 4 4 कॅन्सल होईल, इकडे 0.1 आपल्याला मिळणार. सो बघा हा मी पहिल्यांदा 10⁻7 ॲज इट इज लिहितो. हा 3.142 ॲज इट इज, हा 100 ॲज इट इज लिहितोय इंटू 0.1 अपॉन काय 10⁻². आता बघा हा 3.142 मी ॲज इट इज लिहिला इंटू 10⁻7 आहे. आता ते 100 मीन्स 10⁻2 लिहू शकतो मी. अँड 0.1 मीन्स काय असतो 10⁻1 असतो, म्हणजे 0.1 आहे. आणि हा काय 10⁻². आता बघा 3.142 ॲज इट इज लिहितो मी. 3.142 इंटू हा 10⁻7 -1 8 -8 होणार, -8 + 2 -6 होणार 10⁻6 इंटू हा 10⁻² वर गेल्यावर काय होणार 10⁻². तो -2 वर गेल्यावर काय होणार आपला +2 होईल. तो 3.142 इंटू 10⁻6 + 2 -4 हा तुमचा आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया बघा. द सोलेनॉइड ऑफ लेंथ 5 मीटर अँड 5 सेंटीमीटर इन डायमीटर हॅज अ वाइंडिंग ऑफ 1000 टर्न्स दिलेले आहे अँड कॅरीज अ करंट ऑफ 5 एम्पियर. कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ॲट इट्स सेंटर अलॉंग द ॲक्सिस. आता इकडे सोलेनॉइडचा जो आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड केलेला तो काय होता B इज इक्वल टू μ0 होता. μ0 होता आणि n इज अ नंबर ऑफ टर्न्स होता. n ची व्हॅल्यू जी आहे ती कॅपिटल N अपॉन L आहे. ओके, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ हा स्मॉल n असतो. सो μ0 B इज इक्वल टू μ0 ni आणि n ची व्हॅल्यू n अपॉन L टाकायची, कारण इकडे नंबर ऑफ टर्न्स पण दिलेले आहेत आणि लेंथ पण दिलेली आहे, लेंथ पाय दिलेली आहे. सो देअरफॉर मॉडिफाय इक्वेशन B इज इक्वल टू काय येणार μ0 कॅपिटल Ni अपॉन L हा तुमचा फॉर्म्युला आहे. ओके, तर इकडे गिवन काय दिलंय बघा. गिवन आपल्याला काय हवंय तेच लिहायचंय. μ0 मी μ0 लिहित नाही. n ची व्हॅल्यू दिली आहे. n ची व्हॅल्यू किती आहे, नंबर ऑफ टर्न्स किती आहे 1000 टर्न्स दिलेले आहेत. ओके, अगेन करंट दिलेला आहे 5 एम्पियर. एल ची व्हॅल्यू सोलेनॉइडची लेंथची व्हॅल्यू पाय मीटर दिलेली आहे. आता हा जो आहे तो अगेन μ0 अपॉन 4 पायच्या टर्म मध्ये लिहायचा आहे तुम्हाला. सो आता मी काय करतो, इकडे 4 पाय नाहीये, मगाशी 2 होता. सो 4 पाय मल्टिप्लाय डिवाइड करतो. सो काय येणार 4 पाय अपॉन 4 पाय μ0 ni अपॉन L. सो μ0 अपॉन 4 पाय मी अगोदर लिहितोय. हा μ0 अपॉन 4 पाय इथे लिहिला. तो काय राहील शिल्लक 4 पाय ni अपॉन L हा तुम्हाला मिळतोय. देअरफॉर ह्याला इक्वेशन 1 म्हणतो मी. इक्वेशन 1 बिकम्स. ओके, आता इकडे डायमीटर दिला, डायमीटरची काही गरज नाहीये. हा 5 सेंटीमीटर दिलेला असेल तरी पण याची काही गरज नाही, त्यामुळे मी गिवन मध्ये पण लिहिलेलं नाही. ओके, तो हा बघा B इज इक्वल टू काय येणार μ0 अपॉन 4 पाय इंटू काय 4 पाय ni अपॉन L. याची व्हॅल्यू काय 10⁻7 4 पाय ॲज इट इज लिहितो मी इंटू n ची व्हॅल्यू 1000 दिलेला आहे. ओके, I ची व्हॅल्यू 5 एम्पियर दिलेला आहे आणि L ची व्हॅल्यू पाय दिलेली आहे. तर कॅन्सल काय होईल बघा, हा पाय पाय गेट कॅन्सल होईल. पाय पाय गेट कॅन्सल झाला. ओके, आता 4 इंटू 5. आता बघा हा इकडे 4 आहे इंटू 5 आहे इंटू 10⁻7 आहे आणि हा 1000 ॲज इट इज आहे. तर 4 इंटू 5 20 येणार. 20 इंटू 10⁻7 इंटू 10 हा काय होणार 1000 मीन्स 10⁻3 होणार. सो हा काय होणार B इज इक्वल टू 20 इंटू -7 + 3 10⁻4 आपल्याला मिळतो. हा तुमचा काय मॅग्नेटिक फील्ड आहे. सो 20 इंटू 10⁻4 टेस्ला हा तुमचा आन्सर आहे. ओके,